Hello everyone, welcome to this video. I am and on behalf of Sonopan Dandekar College Palghar, I welcome all the students and parents. So in this video, we have explained the complete step-by-step process that how to fill the University of Mumbai pre-registration application form for first year admission 2026-27 through the Samarth portal. Many of the students they face difficulties while filling the online admission forms, such as creating the account, uploading the documents, linking the ABC ID, or selecting the course or submitting the application form. So therefore, this video is created specially to guide you in a simple and easy way. तर बऱ्याच मुलांना हे खूप प्रॉब्लेम येतोय फॉर्म भरताना किंवा त्यांच्या पालकांना पण. तर आज या व्हिडिओमध्ये आपण रजिस्ट्रेशन आपण कसं करू शकतोय, म्हणजे आपली प्रोफाईल आपण कशी क्रिएट करू शकतो. मग दुसऱ्या भागामध्ये आपण लॉग इन कसं करू शकतोय. तिसऱ्या भागामध्ये आपण पर्सनल डिटेल्स व अकॅडमिक डिटेल्स कशी एंटर करायची. चौथ्या भागामध्ये आपण फोटोज अपलोड करायला किती केबीचे फोटोज आहेत, सिग्नेचर कशी अपलोड करायची आहेत, SSC व HSC ची मार्कशीट्स कशी अपलोड करायची आहे. पाचव्या भागामध्ये ABC ID जर तुमच्याकडे आहे तर तुम्ही डायरेक्टली डिजी लॉकरच्या अकाउंट थ्रू लिंक करून ह्या ऍप्लिकेशनला तुम्ही लिंक करू शकतात, किंवा जर नाही आहे तर तुम्ही कशा प्रकारे ABC ID बनवू शकतात. व शेवटला तुम्ही कोर्स कसं सिलेक्ट करायचं आहे व कॉलेज कसं प्रेफरन्स तुम्हाला कॉलेज कसं निवडायचं आहे तेही आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहात. तर मी सगळ्या मुलांना मी विनंती करेल या किंवा पालकांना विनंती करेल की तुम्ही काही डॉक्युमेंट्स आहेत जे मी तुम्हाला आता प्रेझेंटेशनच्या माध्यमात तुम्हाला दाखवणार आहे, तर ते डॉक्युमेंट्स तुम्ही रेडी ठेवावे आणि नंतर तुम्ही ऍप्लिकेशन प्रोसेस तुम्ही सुरुवात करू शकता. तर जस्ट मला एक स्क्रीन मी शेअर करून घेतो तुम्हाला इकडे. हा, तर ही जी आता तुम्ही स्क्रीन तुम्ही बघतायत, तर ऑन बिहाफ ऑफ सोनोपन दांडेकर कॉलेज, सोनोपन दांडेकर आर्ट्स, VS आपटे कॉमर्स, MH मेहता सायन्स कॉलेज पालघर यातर्फे आपण हा एक व्हिडिओ बनवलेला आहे. त्याच्यात आपण मुलांना एक गायडन्स देणार आहेत की कशा प्रकारे आपण प्री रजिस्ट्रेशन फॉर्म बनवू शकतोय. तर सगळ्यात पहिली स्टेप जी आहे ती पहिली स्टेप आहे प्री रजिस्ट्रेशन युनिव्हर्सिटी ऑफ मुंबईचा ऍप्लिकेशन फॉर्म भरायचं. त्याची लिंक या PDF मध्ये दिलेली आहे आणि मी तुम्ही बायोमध्ये डिस्क्रिप्शन मध्ये पण ही लिंक बघू शकता. तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. दुसरी स्टेप आहे की तुम्हाला सोनोपन दांडेकर कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे, ऍप्लिकेशन करायची आहे. तर बरेच कोर्सेस आहेत आपल्याकडे, जसं की BMS, BAF, BBI, BFM, BSc IT, BSc CS, मग बायोटेक्नॉलॉजी, BCom, BA आणि प्लेन BSc असे बरेच कोर्सेस आहेत. तर त्यासाठी तुम्हाला कॉलेजचा ऑनलाईन फॉर्म पण भरणं खूप आवश्यक आहे. तर सगळ्यात पहिले तुम्ही मुंबई युनिव्हर्सिटीचा ऍप्लिकेशन फॉर्म भरणार आहे. त्यानंतर ते फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला कॉलेजचा ऑनलाईन ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. त्याचे QR कोड पण दिलेले आहेत व लिंक पण दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये. आता युनिव्हर्सिटीचे जे फॉर्म आहे त्याची सुरुवात ऑलरेडी झालेली आहे. 6 मे पासून ते पोर्टल लाईव्ह आहे आणि 21 मे पर्यंत तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकतात. त्यानंतर तुम्हाला ते पोर्टल बंद होतो आणि भरता येत नाही. म्हणून मी सगळ्या स्टुडंट्सला आणि सगळ्या पेरेंट्सला विनंती करेल की तुम्ही लवकरात लवकर हे फॉर्म ऍप्लिकेशन फॉर्म भरून घ्यावं. फर्स्ट मेरिट लिस्टची तारीख 26 मे दिलेली आहे. आता पुढे जाण्याच्या अगोदर मी तुम्हाला एक रिक्वायर्ड डॉक्युमेंट्सची चेकलिस्ट आहे ते तुम्हाला मी शेअर केलेली, तुम्ही स्क्रीनवर बघू शकतात की तुम्हाला काय काय लागेल. तर तुम्हाला आधार कार्डचा नंबर लागेल, तुम्ही एक आधार कार्ड समोर ठेवा. ठीक आहे, नंबर व त्याच्यावर नाव काय आहे ते स्टुडंटचा तेही तुम्हाला लागणार आहे. डिजी लॉकरची ID, जसं की ID असते किंवा त्याचा मोबाईल नंबरनी लिंक्ड असते, तर ते मोबाईल नंबर व पासवर्ड ते लागेल. डिजिटल पासपोर्ट साईज फोटो इन JPG फॉर्मॅट 10 KB ते 500 KB पर्यंत त्याची कॅपॅसिटी असली पाहिजे. डिजिटल सिग्नेचर JPG फॉर्मॅटमध्ये सेम कॅपॅसिटी. आणि जर तुमची कास्ट आहे तर कास्ट सर्टिफिकेट पण तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये रेडी ठेवा. जसे कोणती OBC, ST, SC, EWS कोणती कास्ट असली तर त्याच्या कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला इकडे लागेल. त्यानंतर तुम्हाला SSC ची जी मार्कशीट आहे, 10वीची मार्कशीट व 10वीची पासिंग सर्टिफिकेट आहे, त्याचा तुम्हाला एकत्र एक PDF फाईल म्हणजे दोन तुम्हाला स्कॅन करून त्याची एक PDF फाईल बनवून तुम्हाला अपलोड करावा लागेल. तर तीही एक फाईल तुम्ही रेडी ठेवा.
त्यानंतर HSC ची मार्कशीट आहे, त्याची एक PDF फॉर्मॅट बनवून तुम्ही PDF फॉर्मॅटमध्ये 10 ते 500 KB मध्ये त्याची पण फाईल रेडी ठेवावी. व मुलांचा ईमेल आयडी, तुमचा स्टुडंटचा ईमेल आयडी, तुम्ही एक फ्रेश ईमेल आयडी पाहिजे तर क्रिएट करून घ्या व मोबाईल नंबर तुमचा लागेल. ईमेल आयडी तुम्ही क्रिएट केलं तर तुम्ही त्याचा पासवर्ड विसरू नका आणि त्याला प्रिझर्व करून ठेवा, कारण की ही ईमेल आयडी तुम्हाला बऱ्याच कामासाठी पुढचे जे 3-4 वर्ष तुमचे आहेत, फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, तर त्याच्यात तुम्हाला ही ईमेल आयडी काम येऊ शकते. ठीक आहे. तर हे एक चेकलिस्ट तुम्हाला मी दाखवलेली आहे स्क्रीनवर. त्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले काय करायचं आहे, तर तुम्हाला सगळ्यात पहिले तुमचा प्रोफाईल क्रिएट करायचा आहे. तर तुम्ही काय करणार, तुम्ही त्या MUUG ऍडमिशनच्या वेबसाईटवर येणार. त्या वेबसाईटवर आले की तुम्हाला समोर तुम्हाला एक क्रिएट प्रोफाईल म्हणून एक टॅब असेल. त्या टॅबवर क्लिक करून तुम्ही तुमचा न्यू अकाउंट क्रिएट करू शकतात आणि तुमची एक ऍक्टिव्ह मेल आयडी असेल, त्याला ऍक्टिव्ह मेल आयडी व त्याचा पासवर्ड तुम्ही हे करून रजिस्ट्रेशन करू शकतात. रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला एक OTP येईल तुमचा मोबाईल नंबरवर. तर ते मोबाईल नंबरवरनं OTP तुम्ही टाकावं आणि व्हेरीफाय करावं आणि कॅप्चा कोड आहे ते टाकून तुम्ही तुमची प्रोफाईल सिंपल 1 मिनिटामध्ये तुम्ही प्रोफाईल क्रिएट करू शकता. त्यानंतर पुढची स्टेप काय आहे, तर पुढची स्टेप आपल्याला काय करायचं, आता तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन झालं आहे तर तुम्हाला तुमची लॉग इन आयडी व तुम्हाला पासवर्ड, म्हणजे तुमचा ईमेल आयडी तुमची एक लॉग इन आयडी असेल आणि तुम्ही जे पासवर्ड टाकलंय ते तुम्हाला पासवर्ड टाकायचं इकडे. लॉग इन आणि पासवर्ड टाकून कॅप्चा कोड टाकून तुम्ही लॉग इन करू शकता. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सगळ्यात पहिले तर डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला सगळ्यात पहिले पर्सनल डिटेल्स, म्हणजे तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला पर्सनल डिटेल्स विचारले जाईल. त्या पर्सनल डिटेल्स मध्ये तुम्ही सगळ्यात पहिले बघू शकता की फुल नेम ऑफ ऍप्लिकेंट ऍज पर क्वालिफाईंग एक्झामिनेशन, म्हणजे तुम्ही जे HSC ची परीक्षा दिली आहे त्या परीक्षामध्ये तुम्ही जे तुमच्या जे नाव आहे त्याचप्रमाणे तुम्हाला फुल नेम टाकायचं आहे, जसं दिलेलं आहे तसं टाकायचं आहे. ऍप्लिकेंटचा जेंडर लागेल, मेल फिमेल आहे, व मराठीमध्ये तुम्हाला सेम तुमचे जे नाव आहे त्याला तुम्हाला गुगलवर जाऊन फक्त गुगल ट्रान्सलेट इंग्लिश टू मराठी असं लिहिलं की तुम्हाला ते कन्वर्ट करून देईल मराठीमध्ये आणि तुम्ही इकडे मराठीमध्ये तुमचं नाव कॉपी पेस्ट करू शकता. त्यानंतर नेम ऍज पर आधार, म्हणजे तुमच्या जे आधार कार्ड आहे, मी ऑलरेडी सांगितलं की आधार कार्ड समोर ठेवा, तर आधार तुमचा जे आहे ते आधारवर जे तुमचं नाव दिलेलं आहे तर ते तुम्हाला नाव टाकायचं आहे. आर यू फ्रॉम अ सिंगल पेरेंट फॅमिली, तर जर तुमचे आई कोणतरी एक जर आहे तर एक आहे तर तुम्हाला येस टाकायचं आहे. जर दोघेही पेरेंट्स आहेत, मदर फादर दोन्ही आहेत, तर तुम्ही नो टाकू शकता. ठीक आहे. ठीक आहे. आणि जर एकच आहे तर तुम्ही तिकडे पुढे ऑप्शन आहे पेरेंट इज मदर और फादर, तर तसं करून तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. मेरिटल स्टेटस मध्ये तुमचा अनमॅरिड मॅरिड जे असेल ते तुम्हाला स्टेटस टाकायचं आहे आणि तुमचा डेट ऑफ बर्थ व्यवस्थित टाकायचा आहे. इकडे मुलं खूप चुकतात डेट ऑफ बर्थ टाकताना, तर व्यवस्थितपणे तुम्हाला तुमचा डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे, तुमचा मंथ, डे आणि इयर प्रॉपरली टाकायचं आहे. ठीक आहे. हे पर्सनल डिटेल्स झालं की तुम्ही नेक्स्ट केलं की तुम्हाला अजून पुढे पर्सनल डिटेल्स मध्ये खाली स्क्रोल केला की हे अजून पर्सनल डिटेल्स तुम्हाला अजून विचारले जातील. त्याच्यात तुमचा एज आहे ते एज इकडे दिसेल, तर ऑटोमॅटिकली ते एज दिसणार आहे. तुम्ही जर डेट ऑफ बर्थ टाकली तर तुमची कॅटेगरी तुम्हाला टाकायची. तुम्ही जर ओपन कॅटेगरीमध्ये आहेत, SC ST EWS NT जे असेल ते, तिकडे कॅटेगरीचा ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे त्या टॅबमध्ये. तुमचा रजिस्टर्ड ईमेल आयडी इकडे टाकावा लागेल तुम्हाला आणि अल्टरनेट ईमेल आयडी अजून एक स्पेअर मध्ये तुम्ही तुमची जे आयडी असेल ईमेल आयडी ते पण टाकून ठेवा. जर काय तुम्ही विसरलं पुढे फ्युचरमध्ये पासवर्ड, तर ते तुमच्या अल्टरनेट ईमेल आयडी वर पण कम्युनिकेशन होऊ शकतो. रजिस्टर्ड मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे. तुमचा जे मोबाईल नंबर आहे ते टाकायचा आहे आणि अल्टरनेट मोबाईल नंबर म्हणजे तुमच्या पेरेंट्सचा तुम्ही मोबाईल नंबर इकडे टाकू शकता. मग तुम्हाला तुमचा ब्लड ग्रुप इकडे लिहायचा आहे. आर यू सिटीजन ऑफ इंडिया, तर येस इकडे येस लिहायचं आहे. रिलिजन तुमचं जे आहे तर हिंदू, जे जे ऑप्शन दिलेले आहेत ते तुम्ही तुमचा रिलिजन तिकडे सिलेक्ट करू शकता. तर ह्या प्रकारे तुम्हाला तुमचा पर्सनल डिटेल्स अशा प्रकारे भरायचा आहे. त्यानंतर प्लेस ऑफ बर्थ, तर तुमचा प्लेस ऑफ बर्थ काय आहे, तर तुम्ही तुमच्या जिकडे पण जन्म झालेला आहे त्याचा त्या सिटीचं नाव, विलेजचं नाव लिहायचं आहे, कंट्री लिहायचं आहे, स्टेट आणि डिस्ट्रिक्ट इकडे मेन्शन करायचं आहे. ह्या प्रकारे तुम्ही प्लेस ऑफ बर्थची डिटेल्स तुम्ही भरू शकता. त्यानंतर तुम्हाला तुमची फॅमिली डिटेल्स भरायची, तर तुम्हाला तुमचे एंटर मदर्स फर्स्ट नेम ओनली. आता इकडे तुमचा आईचा फक्त फर्स्ट नेम एंटर करायचंय, तर तो नाव तुम्हाला इकडे टाकायचं आहे. आणि डू नॉट एंटर सरनेम ऑर मिडल नेम, म्हणजे तुम्हाला तुमच्या आईचं सरनेम व मिडल नेम काही नाही टाकायचं, फक्त पहिला जे नाव आहे तेच तेवढंच टाकायचंय तुम्हाला. आणि मोबाईल नंबर तुमचा आईचं ते इकडे टाकायचं आहे. त्यानंतर मदर नेम इन मराठी देवनागरी, तर तुम्हाला ते
इमिडिएटली तुम्ही गुगलवर जाऊन ते आईचं नाव इंग्लिशमध्ये लिहिलंय त्याला कन्वर्ट करून मराठी ह्याच्यात तुम्ही देवनागरीमध्ये कन्वर्ट करून तिकडे कॉपी पेस्ट करू शकता. त्यानंतर तशाच प्रकारे तुम्हाला फादरचा पण पहिला नाव, फक्त फर्स्ट नेम तुम्हाला इकडे टाईप करायचा आहे. त्यानंतर फादरचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि त्याच सोबत इकडे तुम्हाला फादरचं नाव मराठी देवनागरीमध्ये कन्वर्ट करून कॉपी पेस्ट करायचं आहे. आणि त्याच सोबत तुम्हाला अजून एक जर कॉन्टॅक्ट नंबर, इमर्जन्सी कॉन्टॅक्ट नंबर तुम्ही इकडे टाकू शकतात. आणि त्यासोबत तुम्हाला कंबाईंड फॅमिली इन्कम विचारलेलं आहे. तर कंबाईंड फॅमिली इन्कम मध्ये तुमची जे पण इन्कम आहे, जेवढी पण आहे, तर तिकडे तुम्ही तो ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यानंतर आपला पुढचा भाग आहे अदर कॅटेगरीज किंवा कोटा डिटेल्स. तर तुम्ही जर काहीतरी डिसेबिलिटीज मध्ये जर आहे तर तुम्ही इकडे येस लिहू शकतात किंवा नॉट ऍप्लिकेबल लिहू शकतात. काश्मीरी मायग्रेंट आहेत तर तशा प्रकारे तुम्हाला ऑप्शन ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. चिल्ड्रन विडो ऑफ आर्म फोर्सेस, तर आर्मीमध्ये आहेत तर त्याच्यासाठी येस नो किंवा नॉट ऍप्लिकेबल लिहू शकतात. चाइल्ड ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट ट्रान्सफर्ड एम्प्लॉय, तशा प्रकारे तुम्ही इकडे ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. आणि कल्चरल ऍक्टिव्हिटीज, जर तुम्ही तुमच्या 11वी-12वी मध्ये तुम्ही कल्चरल ऍक्टिव्हिटीज मध्ये भाग घेतलाय, जसं की डिस्ट्रिक्ट, स्टेट लेवल, नॅशनल लेवलवर परफॉर्म केलेला आहे, तर तुम्ही तिकडे येस ऑप्शन सिलेक्ट करू शकता. त्यासोबत प्राईम मिनिस्टर स्पेशल स्कॉलरशिप स्कीम फॉर जम्मू अँड काश्मीर स्टुडंट, जम्मू अँड काश्मीरचे स्टुडंट असतील 11वी-12वी मध्ये, तर तुम्ही इकडे ऑप्शन येस सिलेक्ट करू शकता. किंवा आपण महाराष्ट्राचे तर आपल्याला नॉट ऍप्लिकेबल सिलेक्ट करायचे. त्याच सोबत आपल्याला डू यू बिलॉंग टू वॉर्ड्स टू एक्स सर्व्हिसमॅन असतील तर तुम्हाला येस किंवा मग नाही आहे तर नो सिलेक्ट करायचे. आर यू अ मेंबर ऑफ डिपेंडेंट फ्रीडम फायटर, तर येस नो त्या प्रकारे ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. आणि जर तुम्ही स्पोर्ट्स कोटामधून आलेले आहेत, तुम्ही स्पोर्ट्स खेळले आहेत, क्रिकेट कोणताही खेळ तुम्ही खेळलेला आहे, स्टेट लेवल किंवा नॅशनल लेवल, डिस्ट्रिक्ट लेवल पर्यंत, तर तुम्ही इकडे येस असं ऑप्शन टाकू शकतात. जर नाही आहे तर नो टाकू शकतात. तर ह्या अदर कॅटेगरी आणि कोटा डिटेल्स रिलेटेड आपण इन्फॉर्मेशन फिल करतोय. त्याच नंतर आपल्याला ऍड्रेस विचारला जाईल. तर करस्पॉन्डंट ऍड्रेस काय आहे, तर ऍड्रेस तुम्ही व्यवस्थित टाकावा. तुमच्या जे फुल ऍड्रेस आहे तर पहिल्या लाईनवर तुम्ही काय आहे ते पहिल्या लाईनचा ऍड्रेस टाकावा. ऍड्रेस लाईन 2 म्हणजे दुसऱ्या ह्याच्यात तुम्ही ऍड्रेसला दोन भागामध्ये डिवाइड करून ऍड्रेस आणि ऍड्रेस लाईन 2 मध्ये तुम्ही तुमचा ऍड्रेस लिहू शकता. त्याच नंतर तुम्हाला तुमची कंट्री म्हणजे इंडिया, महाराष्ट्र, डिस्ट्रिक्ट पालघर, अशा जे जे तुमचा डिस्ट्रिक्ट असेल, सिटी असेल, त्या प्रकारे तुम्ही तिकडे एंटर करू शकतात आणि तुम्ही तुमच्या एरियाचा पिन कोड टाकू शकतात. हे भरल्यानंतर तुम्हाला परमनंट ऍड्रेसचा इकडे ऑप्शन येणार. म्हणजे तुम्ही खाली स्क्रोल केला फॉर्मला की परमनंट ऍड्रेस येणार. तर परमनंट ऍड्रेस मध्ये तुम्ही जे तुमच्या करस्पॉन्डंट ऍड्रेस आहे सेमच आहे, तर तुम्हाला फक्त टिक करायचे की सगळे ऑटोमॅटिकली इकडे ऑप्शन तुमचे फिल होऊन जाणार. आता इकडे हा एक महत्वाचा भाग आहे जिकडे मुलांचे मिस्टेक होण्याचे चान्सेस आहेत किंवा मुलांना कळत नाही की कशा प्रकारे आपल्याला एबीसी आयडी भरायची. तर इकडे तुम्हाला काय करायचंय, इकडे तुम्हाला एक ऑप्शन येणार डिजी लॉकर अकाउंटचा. तर तुम्हाला त्या डिजी लॉकरच्या अकाउंटला क्लिक करायचंय आणि क्लिक करून तुम्हाला डिजी लॉकर अकाउंटला लॉग इन करायचंय. तर लॉग इन करायचंय म्हणजे तुम्हाला तुमचा नंबर, त्या मुलांचा नंबर लागेल व पासवर्ड. ते टाकल्यानंतर तुम्ही लॉग इन केलं की तुमचा ऑटोमॅटिकली तुमचा जे डिजी लॉकर मध्ये तुमची जी एबीसी आयडी बनवलेली असेल तर ती ऑटोमॅटिकली ह्या ऍप्लिकेशनला लिंक होऊन जाते. तर ह्या प्रकारे मी तसंच केलं आहे की माझी जी डिजी लॉकर आहे ते लॉग इन केलं आणि डायरेक्टली इकडे माझा फुल नाव, जेंडर आणि ते ऑलरेडी रिट्रीव्ह झालं आणि ते मॅच झालेलं आहे. म्हणून ते इकडे इकडे मॅच होतो. आपलं ऍप्लिकेशन आपण जे भरलेलं आहे आणि आपल्या डिजी लॉकरचा अकाउंट मध्ये जे एबीसी आयडी ते मॅच करतो इकडे. आणि मॅच केल्यानंतर हे मॅच झालं की तुम्ही कम्प्लीट युअर प्रोफाईलवर क्लिक केलं की तुमची प्रोफाईल इकडे कम्प्लीट होते. जर तुमच्याकडे एबीसी आयडी नाही आहे तर आपण काय करू शकतो, तुम्हाला जर एबीसी आयडी क्रिएट करायची आहे तर इकडे एक लिंक दिलेली आहे. ह्याची पण मी लिंक डिस्क्रिप्शन मध्ये टाकून देईल किंवा ह्याचा QR पण आहे, तुम्ही स्कॅन करू शकतात. आणि पूर्ण डिटेल मध्ये कॉलेजनी एक पूर्ण डिटेल मध्ये माहिती बनवलेली आहे की कशा प्रकारे तुम्ही तुमचा एबीसी आयडी क्रिएट करू शकता. पूर्णपणे प्रोसेस सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर ते तुम्ही बनवून घ्या तरच तुम्ही हे पुढे फॉर्म मध्ये पुढे जाऊ शकतात. एबीसी आयडी नसेल तर फॉर्म पुढे जाणार नाही. त्यानंतर पुढची प्रोसेस, पुढच्या याच्यात इन्फॉर्मेशन मध्ये अदर डिटेल्स आहे. अदर डिटेल्स मध्ये जर तुम्हाला काही इलनेस आहे किंवा इमर्जन्सी मेडिकल अटेन्शन आहे तर येस नो त्या प्रकारे. एनसीसीचा सर्टिफिकेट आहे तर येस, नाही आहे तर नो. हॅव यू पार्टिसिपेटेड इन NSS कॅम्प, तर येस नो तसा प्रकारे तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकतात. आर यू अ वॉर्ड ऑफ युनिव्हर्सिटी एम्प्लॉय, युनिव्हर्सिटीचे एम्प्लॉय काय त्यांचे घरचे आहेत का तुम्ही, तर ते येस किंवा नो तुम्हाला ऑप्शन टाकायचे. त्यानंतर डू यू बिलॉंग टू अर्बन, रुरल, सेमी अर्बन आणि मेट्रोपॉलिटन एरिया, तर तुम्ही ज्या एरियामध्ये राहतात त्या प्रकारे तुम्हाला तो ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे. ह्या प्रकारे आपण अदर डिटेल्स भरणार आहात. त्यानंतर शेवटला लँग्वेज सिलेक्ट.
तर तुम्हाला कोणती लँग्वेज येते, तर तुम्ही लँग्वेज जर मराठी तुम्हाला येते तर तुम्ही रीड करू शकता, राईट करू शकतात किंवा बोलू शकतात, तर ते टिक करायचे ऑप्शन्स. हिंदी, इंग्लिश आणि कोणती जर अदर लँग्वेज असेल तर त्याला पण तुम्ही सिलेक्ट करून या इकडे नेक्स्ट करू शकतात. तर नेक्स्ट तुम्ही केल्या की तुमची ही लँग्वेज सिलेक्ट झाली. आणि आता हा एक इम्पॉर्टंट भाग आहे आपला फॉर्मचा, की फोटो आणि डिजिटल सिग्नेचर आपल्याला अपलोड करायचे. तर मी ऑलरेडी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टमध्ये सांगितलंय की तुम्ही कशा प्रकारे तुमचा किती केबी पर्यंत तुम्हाला तुमचा जेपीजी फॉर्मॅटमध्ये डिजिटल फोटो व सिग्नेचर रेडी ठेवायचे. तर आय होप तुम्ही ठेवला असेल. आणि काय करायचं तुम्हाला, जसं तुम्ही इकडे आलं की तुम्हाला सिलेक्ट फाईल करायचं आहे. तुम्हाला जी फाईल तुमच्या मोबाईलमध्ये किंवा कम्प्युटरमध्ये असेल तिकडनं त्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि इकडे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ऑटोमॅटिकली ते सिलेक्ट केलं की हे तुमचा फोटो अपलोड होऊन जाईल. फोटोची साईज 10 KB ते 500 KB मध्ये असली पाहिजे. व त्या फोटोमध्ये 80% तुमचा फेस असं विजिबल दिसलं पाहिजे. असं नाही की एकदम छोटासा फेस आहे तर तेही नाही चालणार, तोही तो एक्सेप्ट नाही करणार त्या फॉर्म मध्ये. तर हे आपल्याला व्यवस्थितपणे अपलोड करायचं आहे. त्यानंतर सिग्नेचर पण तशाच प्रकारे तुम्ही एक प्लेन कागदावर काय करतात, बऱ्याच टायमाला आपल्याला काय करतात की लाइनिंग वाला कागद असतो त्याच्यावर साईन करतो, तो प्लेन कागद घ्या आणि त्याच्यावर तुम्ही सही करा, त्याचा फोटो काढा आणि त्या 10 KB ते 500 KB मध्ये त्याच्या रिसायझिंग करा आणि मग तुम्ही इकडे अपलोड करू शकता. ह्या प्रकारे आपण जेपीईजी फॉर्मॅटमध्येच डिजिटल फोटो, पासपोर्ट साईज व डिजिटल सिग्नेचर आपल्याला इकडे अपलोड करायचं आहे. हे एकदा झालं की तुम्हाला शेवटला लॉक प्रोफाईल म्हणून असा एक टॅब येणार आहे. हा समोर तुम्ही टॅब बघू शकतात. हा स्क्रीनशॉटच घेतलेला आहे त्या वेबसाईट मधून. तर आफ्टर कन्फर्मिंग दिस पेज यू विल नॉट बी एबल टू चेंज द इन्फॉर्मेशन. तुम्ही आता एकदा कन्फर्मेशन इकडनं दिलं की जेवढी पण तुम्ही आतापर्यंत इन्फॉर्मेशन टाकली आहे, पर्सनल डिटेल्स, ऍड्रेस, सगळं, तुम्ही काही चेंज करू शकत नाही. ठीक आहे. तर तुम्हाला परत एकदा एक ऑप्शन येणार, तर तुम्ही व्यवस्थितपणे पूर्णपणे तुम्ही फॉर्म व्यवस्थित वाचा, क्रॉस व्हेरिफिकेशन करा आणि त्यानंतर तुम्ही इकडे आय डू हिअर बाय डिक्लेअर द स्टेटमेंट आर ट्रू टू युअर सेल्फ आणि असं करून आपल्याला ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे आणि कन्फर्म अँड लॉक करायचं आहे प्रोफाईलला. ठीक आहे. तर नो मॉडिफिकेशन विल बी अलाउड आफ्टर कन्फर्म अँड लॉक. एकदा तुम्ही इकडे एक सिलेक्ट केला, कन्फर्म अँड लॉक केला, तुमची प्रोफाईल लॉक झालेली आहे. सगळी इन्फॉर्मेशन इंटॅक्ट राहील, काही चेंज करू शकत नाही तुम्ही. ठीक आहे. हा एक महत्वाचा भाग. त्यानंतर आपल्याला आता हे आपला पूर्णपणे आपण सगळी माहिती आपण दिलेली आहे. आता आपल्याला प्रोग्राम आणि कॉलेज सिलेक्शन करायचं आहे. तर कशा स्टेपनी करणार आपण, तर सगळ्यात पहिले आपल्याला कोर्स सिलेक्ट करावा लागेल. तर समजा तुम्हाला बॅचचा कोर्स घ्यायचा, बीकॉम अकाउंटिंग अँड फायनान्सचा, तर बॅचचा कोर्स तुम्ही सिलेक्ट करतील. त्यानंतर तुम्ही तुमचा प्रेफर्ड कॉलेज टाकतील. तुम्ही 196 प्रेफरन्स टाकू शकता. तेवढे ऑप्शन आहेत, म्हणजे तेवढे कॉलेज तुम्ही सिलेक्ट करू शकता. तर आपल्याला एवढे नाही करायचं. तुम्हाला ज्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचे त्या कॉलेजमध्ये तुम्ही प्रेफरन्स तुम्ही सिलेक्ट करू शकतात. ठीक आहे. तर आणि तिसरा ऑप्शन आहे की तुम्हाला जसं तुम्ही सिलेक्ट केला कॉलेज, त्यानंतर तुम्हाला एलिजिबिलिटी चेक म्हणून एक टॅब येईल, त्याला तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल. ते चेक करावं लागेल की ज्या कोर्सची, सगळ्या वेगवेगळ्या कोर्सची वेगवेगळी एलिजिबिलिटी आहे. जसं बॅचचा कोर्स आहे तर त्याला मिनिमम 45% रिक्वायर्ड आहेत ओपन कॅटेगरीसाठी, आणि जर रिझर्व्ड कॅटेगरी आहे तर 40% मिनिमम पर्सेंटेज पाहिजे, ते पण 40% मिनिमम पाहिजे, ते पण फर्स्ट अटेम्प्ट मध्ये. तर अशा प्रकारे आपण ह्या स्टेपनी आपल्याला आपला प्रोग्राम व कॉलेज सिलेक्ट करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करणार, प्रोग्राम सिलेक्शनचा असा ऑप्शन येणार आहे आपल्याला. आपण नेक्स्ट केलं की नेक्स्ट मध्ये आपल्याला प्रोग्राम सिलेक्शनचा ऑप्शन येणार. त्याच्यात तुम्हाला प्रोग्राम लेवलमध्ये बॅचलर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम, कारण की तुम्ही आता फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतात म्हणजे तुमचा युजीचा प्रोग्राम आहे, बॅचलर कोर्स आहे. त्यानंतर हे प्रोग्रामचा लेवल सिलेक्ट केलं, त्यानंतर तुम्हाला प्रोग्राम मध्ये जाऊन तुम्हाला बॅचलर ऑफ कॉमर्स, जर तुम्ही बॅचचा कोर्स घेतात तर बॅचलर ऑफ कॉमर्स अकाउंटिंग अँड फायनान्स, जर बँकिंग अँड इन्शुरन्सचा घेतायत तर बॅचलर ऑफ कॉमर्स बँकिंग अँड इन्शुरन्स. ठीक आहे. आणि तुम्हाला हेही चेक करावं लागेल की ज्या कॉलेजमध्ये तुम्ही अप्लाय करतात तो कॉलेज ऑटोनॉमस आहे, नॉन ऑटोनॉमस आहे. तर जर ऑटोनॉमस आहे तर ऑटोनॉमस पुढे वर यायला पाहिजे इकडे. जर नाही आहे तर तुम्ही प्लेन, जर सोनोपंत दांडेकर कॉलेजमध्ये तुम्ही अप्लाय करताय तर तुम्हाला बॅचलर ऑफ कॉमर्स अकाउंटिंग अँड फायनान्स असं सिलेक्ट करायचं आहे, किंवा बँकिंग अँड इन्शुरन्सचा बँकिंग अँड इन्शुरन्स सिलेक्ट करायचं आहे, किंवा बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज आहे तर ते सिलेक्ट करायचं आहे, किंवा बॅचलर ऑफ फायनान्शियल मार्केट्स आहे, त्या प्रकारे तुम्हाला कोर्स सिलेक्ट करायचा आहे. एकदा तुम्ही कोर्स सिलेक्ट केला की तुम्हाला खाली बघा एलिजिबिलिटी येईल. एलिजिबिलिटी मध्ये तुम्हाला क्लिअरली तुम्हाला ती एलिजिबिलिटी वाचायची आहे. तुम्ही एलिजिबल आहेत, मग पुढे तुम्ही चेक करून नेक्स्ट करू शकतात. नेक्स्ट केल्यानंतर तुमचा कोर्स, इकडे प्रोग्राम तुम्ही सिलेक्ट केलेला आहे म्हणजे तुम्ही कोर्स सिलेक्ट केलेला आहे. आता तो कोर्स कॉलेजमध्ये
अवेलेबल आहे. त्या प्रकारे तुम्हाला आता जर सोनोपंत दांडेकर कॉलेजमध्ये तुम्ही ऍडमिशन घेणार आहात, तुम्हाला ऍप्लिकेशन करायची आहे सोनोपंत दांडेकर कॉलेजमध्ये, तर तुम्ही काय करणार, 225 हा आपल्या कॉलेजचा कोड आहे, 225. ठीक आहे, हा 225 आपला सोनोपंत दांडेकर कॉलेजचा कोड आहे. आणि आपल्याकडे वुमेन्स कॉलेज पण आहे, त्याचा 1058 कोड आहे. तर तुम्ही इकडे काय करणार आहे, तुम्ही 225 सिलेक्ट केलं की तुम्हाला इकडे सोनोपंत दांडेकर आर्ट्स, VS आपटे कॉमर्स आणि MS मेहता सायन्स कॉलेज पालघर या प्रकारे तुम्हाला एक एंट्री दिसणार आहे. आणि त्याला आपण काय करणार, इकडे प्रेफरन्स आहे, तुम्ही बघू शकता फर्स्ट प्रेफरन्स लिहिले. तर मी इकडे फर्स्ट प्रेफरन्स देतोय, कारण की मला हा पहिल्या प्रेफरन्स मध्ये जर कॉलेज घेतला तर मी इमिडिएटली ऍडमिशन घेणार आहे. तर इकडे तुम्ही हा प्रेफरन्स सिलेक्ट करू शकता. त्यानंतर तुम्ही पुढे प्रोसीड करणार. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला इकडे एक ऍप्लिकेशन एलिजिबिलिटी क्रायटेरियाचा एक पार्ट येणार आहे. हे तुम्हाला सिलेक्ट करायचंय. त्याच्यात तुम्हाला क्लिअरली इकडे एलिजिबिलिटी क्रायटेरिया मेन्शन केली गेलेली आहे. त्याच्यात लिहिलेलं आहे की जर तुम्ही बॅफ कोर्स सिलेक्ट केला तर 45 मार्क्स तुम्हाला पाहिजे मिनिमम, आणि रिझर्व कॅटेगरीमध्ये आहेत तर 40% तुम्हाला मार्क्स पाहिजे. ठीक आहे, हे तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे आणि नेक्स्ट प्रेस करायचं आहे. नेक्स्ट केलं की तुम्हाला तुमची क्वालिफिकेशनची डिटेल्स टाकायची आहे. आता तुम्ही SSC ची तुम्हाला पहिले डिटेल्स टाकावं लागेल. तर तुम्ही कोणत्या वर्षी तुमची SSC ची परीक्षा पास केलेली आहे, तर आता तुम्ही फ्रेश 2026 ला तुम्ही HSC कंप्लीट केलेलं आहे, म्हणजे 2024 ला तुम्ही SSC ची परीक्षा दिलेली आहे. तर इकडे 2024 टाकू शकता तुम्ही. मग तुमचं नाव, म्हणजे तुमच्या इन्स्टिट्यूशनचं नाव, म्हणजे तुम्ही 10वी कुठून कंप्लीट केलेली आहे तर त्या स्कूलचा तुम्ही नाव लिहू शकता. त्यानंतर त्या बोर्ड कोणता आहे, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन. तशा प्रकारे तुम्ही इकडे महाराष्ट्र टाकलं की तुम्ही सिलेक्ट करू शकता तो ऑप्शन. त्यानंतर 10वी मध्ये तुमचा रोल नंबर, रजिस्ट्रेशन नंबर काय होता, इकडे मी 1 2 3 4 5 6 असं फक्त टाकलंय. पण तुम्हाला तुमचा जे सीट नंबर आहे, रजिस्ट्रेशन नंबर आहे, ते तुमच्या मार्कशीटवर दिलेलं असेल ते तुम्हाला इकडे टाकायचं आहे. आणि त्यानंतर 10वी मध्ये तुम्हाला काय डिव्हिजन होता, फर्स्ट डिव्हिजन होता, सेकंड होता, थर्ड डिव्हिजन, ते तुम्हाला इकडे सिलेक्ट करायचं आहे. हे सिलेक्ट केल्यानंतर तुमच्या SSCचा इन्फॉर्मेशन तुम्ही इकडे फिल करून नेक्स्ट प्रेस करायचं आहे. नेक्स्ट प्रेस केलं की तुम्हाला HSCचा तुम्हाला इन्फॉर्मेशन भरावं लागेल. तर HSC मध्ये क्वालिफिकेशन स्टेटस काय आहे, तर पास्ड आहे. इयर ऑफ पासिंग काय, तर 2026 आहे. नाव काय आहे इन्स्टिट्यूशनचा, तर तुम्ही 12वी जिकडनं तुम्ही क्लिअर केलेलं आहे, परीक्षा दिलेली आहे, कॉलेजचं नाव तुम्हाला इकडे ज्युनियर कॉलेजचं नाव लिहायचं आहे. त्यानंतर 12वी चा बोर्ड काय आहे, तर महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकंडरी अँड हायर एज्युकेशन. तसा प्रकारे तुम्हाला सेम सिलेक्ट करायचं आहे. तुमचा रजिस्ट्रेशन नंबर, तुमची स्पेशलायझेशन इकडे तुम्हाला लिहावं लागेल. म्हणजे तुम्ही 12वी कॉमर्स झालेले आहेत, आर्ट सायन्स जे असेल ते तुम्हाला इकडे लिहायचे आहे. आणि नंतर क्लास 12 मध्ये डिव्हिजन काय होता तुमचा, फर्स्ट सेकंड डिव्हिजन, ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर इकडे एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला ऍड करावी लागते. जर तुम्ही 12वी मध्ये तुमचा आर्ट सायन्स कॉमर्स जे आहे त्याच्यात जर तुम्ही मॅथमॅटिक्सचा सब्जेक्ट जर तुम्ही घेतला असेल, तर तुम्हाला त्याचे मार्क, म्हणजे तुम्हाला पहिले क्लास 12 चे पर्सेंटेज टाकावे लागतील इकडे. मग तुम्हाला हॅव यू पास्ड क्लास 12 विथ मॅथमॅटिक्स सब्जेक्ट जर केलाय तर येस लिहा. येस टिक केल्यानंतर तुम्हाला हे दोन ऑप्शन इकडे इनेबल होतील. त्या ऑप्शन मध्ये तुम्हाला 12वी मध्ये मॅथ्स मध्ये तुम्हाला किती मार्क भेटले आणि टोटल किती मार्काची परीक्षा होती मॅथ्सची, ते तुम्हाला इकडे टाकायचं इन्फॉर्मेशन. जर तुम्ही नो सिलेक्ट करता तर हे दोन ऑप्शन तुम्हाला समोर येणार नाही. आणि तुम्हाला क्लास 12 मध्ये कोणते कोणते सब्जेक्टचे कॉम्बिनेशन होते, तर जसं की कॉमर्स असेल तर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स, असे तुम्ही सब्जेक्ट तिकडे लिहू शकतात. पूर्णपणे तुम्ही लिहा इकडे सब्जेक्टची नाव तुमच्या मार्कशीटवर दिलेली आहे, ती तुम्ही इकडे टाईप करू शकता. त्यानंतर हे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला शेवटला अपलोड SSC व HSC ची मार्कशीट इकडे तुम्हाला अपलोड करायची. तेही 10 KB ते 500 KB मध्ये तुमची PDF फाईल असली पाहिजे. इकडे तुम्हाला PDF अपलोड करायचे, ते बरोबर व्यवस्थितपणे बघा. PDF पण करू शकतात किंवा तुम्ही JPEG फॉर्मॅटमध्ये पण एक्सेप्ट इकडे होणार आहे, कारण की इकडे लिहिलेलं आहे JPEG व PDF फॉर्मॅटमध्ये. पण मी तर शक्यतो हेच सांगेल की PDF मध्ये करा व्यवस्थितपणे, कारण की तुम्हाला इकडे SSC ची मार्कशीट व पासिंग सर्टिफिकेट दोन्हीच्या तुम्हाला स्कॅन करून एकाच फाईलमध्ये, एकाच PDF मध्ये तुम्हाला हे दोन मार्कशीट आणि पासिंग तुम्हाला ऍड करायचं आहे. तर एक PDF तुमची तयार होईल 2 पेजची, ते तुम्हाला इकडे अपलोड करायचं आहे. आणि HSC ची मार्कशीट पण तुम्हाला अपलोड करायची. इकडे पासिंग पण सांगितले, पण शक्यतो पासिंग आता तुम्हाला एवढा लवकर भेटणार नाहीये, तर तुम्ही HSC ची मार्कशीट तुम्ही स्कॅन करून तुम्ही अपलोड करू शकता तिकडे. एकदा इकडे अपलोड झालं की तुम्ही नेक्स्ट प्रेस केलं की तुमचा इकडे फॉर्म काय होतो, लास्ट फायनल स्टेजवर आलेला आहे तुमचा फॉर्म, आणि ते आहे व्हेरीफाय द डिटेल्स अँड टिक.
तर तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन व्हेरीफाय करायची आहे. बेसिक इन्फॉर्मेशन जी तुम्ही टाकलेली आहे तिकडे सगळ्यावर टिक करा. तुम्ही टिक केल्यानंतर इकडे शेवटला आय डू हिअर बाय मध्ये पण टिक करा आणि नेक्स्ट प्रेस करा. तर तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. सबमिट पण झालेला आहे फॉर्म, व सोबत तुम्ही बॅफच्या कोर्समध्ये सोनोपंत दांडेकर कॉलेजला ऍप्लिकेशन पण केलेलं आहे. आता एकदा तुम्ही ऍप्लिकेशन केला तर तुम्हाला जर मल्टिपल कॉलेज किंवा मल्टिपल कोर्समध्ये तुम्हाला असं वाटते की नाही बॅफ नाही, मला असं कन्फ्युजन आहे, मला बीएमएस बीबीआय कोर्स पण मला अप्लाय करायचा, सपोज तुम्हाला बीबीआय च्या कोर्समध्ये पण ऍडमिशन घ्यायचं, तर तुम्ही काय करणार आता, तर हा तुमचा असा प्रकारे तुमचा डॅशबोर्ड दिसेल. म्हणजे मेन तुमचा पेज आहे, जिकडे तुम्ही लॉग इन करतील तर अशा प्रकारे तुम्हाला पेज दिसणार आहे. त्याच्यात लिहिलं आहे की सबमिटेड ऍप्लिकेशन 1, म्हणजे तुम्ही एक ऍप्लिकेशन मी आता सबमिट केलेलं आहे बॅफचं. ठीक आहे, सोनोपंत दांडेकर कॉलेजला. आता मला अजून अप्लाय करायचं आहे प्रोग्राम मध्ये, तर इकडे बघा ग्रीन कलरचा एक लेफ्ट साइडला बॉटमला दिलेला आहे टॅब, अप्लाय प्रोग्रामवर मी जर क्लिक करतो तर आता मला परत हे सगळं फॉर्म भरण्याची गरज नाहीये. फक्त मी अप्लाय केलं की मला डायरेक्टली कोर्स सिलेक्ट करायचा आहे. ठीक आहे, कोर्स मी इकडे सिलेक्ट करणार आहे, जसं की बॅचलर अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम, बॅचलर ऑफ कॉमर्स बँकिंग अँड इन्शुरन्स, आणि त्यानंतर मी नेक्स्ट प्रेस करून मला आता डायरेक्टली कॉलेजचं नाव येणार. मी कॉलेजचं नाव सिलेक्ट करेल, सोनोपंत दांडेकर कॉलेज 225 कोड, आणि मी सिलेक्ट करून डायरेक्टली माझा फॉर्म इकडे काय होतोय, माझा ऍप्लिकेशन येतोय. तर आता तुम्ही बघू शकता स्क्रीनवर की मी इकडे 2 कोर्समध्ये अप्लाय केलेलं आहे, एक बॅचलर ऑफ कॉमर्स अकाउंटिंग अँड फायनान्स आणि दुसरा बॅचलर ऑफ कॉमर्स बँकिंग अँड इन्शुरन्स. या दोन्ही कोर्समध्ये मी अप्लाय केलेलं आहे. जर असं मला वाटतं की मला अजून 1-2 कॉलेजला अजून मला ऍप्लिकेशन करायची, तर तुम्ही इकडे रेड कलरचं ऑप्शन बघू शकता. तिकडे ऍड चॉईस जर तुम्ही केला, म्हणजे बॅचलर ऑफ अकाउंटिंग अँड फायनान्स मला दांडेकर कॉलेज, आणि इकडे ऍड चॉईस केलं तर मी दुसऱ्या कॉलेजमध्ये पण XYZ कॉलेजमध्ये पण मी इकडे ऍड चॉईस करून ऍड करू शकतो कॉलेजचं नाव. म्हणजे कोर्स हा आहे, पण मल्टिपल कॉलेजेसला तुम्ही अप्लाय करू शकता. ठीक आहे, तर ह्या प्रकारे तुम्ही तुमचा प्री रजिस्ट्रेशनचा फॉर्म भरू शकतात. रजिस्ट्रेशन केलंय आपण, त्यानंतर तुम्ही लॉग इन केलं, पर्सनल डिटेल्स, फोटोज अपलोड केलेले, सिग्नेचर केलं, त्यानंतर सिग्नेचर अपलोड केलेलं, त्यानंतर तुम्ही कॉलेज कोर्स सिलेक्ट केला व तुम्ही कॉलेजच्या प्रेफरन्स पण सिलेक्ट केलेला आहे, आणि सबमिट केल्यानंतर तुम्हाला फॉर्म, तुम्ही आता काय करणार, हे सबमिट झाल्यानंतर हे तुम्हाला जे 2 फॉर्म दिसत आहेत त्याच्यात ग्रीन कलरचा बघा इकडे प्रिंट फॉर्मचा ऑप्शन आलेला आहे. तुम्ही प्रिंट फॉर्मवर क्लिक केलं की अशा प्रकारे तुमचा फॉर्म डाउनलोड होतो. आणि हा नंबर खूप इम्पॉर्टंट आहे, फॉर्म नंबर तुम्ही बघू शकता चौथ्या लाईन मध्ये फॉर्मचा दिलेला आहे, फॉर्म नंबर MU26000. हा नंबर खूप महत्वाचा आहे, कारण की हा नंबर तुम्हाला जेव्हा पण तुम्ही कॉलेजचा, सोनोपंत दांडेकर कॉलेजचा ऑनलाईन तुम्ही फॉर्म भरतील तेव्हा तुम्हाला हा फॉर्मचा नंबर तिकडे टाकावा लागेल. ठीक आहे, तर ह्या प्रकारे तुम्ही तुमची PDF जनरेट होईल. ह्याची तुम्हाला प्रिंट घ्यायची आहे, ह्याची प्रिंट काढून ठेवा. प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला SDSM कॉलेजचा ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे, त्याचा पण तुम्हाला प्रिंट काढायचा आहे. फॉर्म भरल्यानंतर त्याचा पण प्रिंट काढायचा आहे, आणि त्यासोबत तुम्हाला कॉलेजला येऊन तुम्हाला फिजिकल फॉर्म तेही तुम्हाला घ्यायचं आहे. ते घेतल्यानंतर तुम्ही हे तिन्ही फॉर्म आणि बाकीचे जे डॉक्युमेंट्स आहेत, जसे की 4 कॉपीज HSC चे मार्कशीट तुम्हाला जोडावं लागेल त्या फॉर्म सोबत, 2 SSC ची मार्कशीट, 2 कॉपी SSC ची मार्कशीट, 2 कॉपी तुम्हाला SSC ची पासिंग, आधार कार्ड, आणि जिकडे ते फोटो आहे तिकडे स्टिक करून हे पूर्णपणे तुम्हाला ऍप्लिकेशन, जर कास्ट आहे तर कास्ट सर्टिफिकेटचा पण तुम्हाला एक कॉपी तुम्हाला जोडावं लागेल, आणि ते ऍड करून तुम्ही फॉर्मचा सेट बनवून तुम्ही कॉलेजमध्ये येऊन तुम्ही सबमिट करू शकता. ठीक आहे, तर ह्या प्रकारे आपण आपला ऍप्लिकेशन फॉर्म मुंबई विद्यापीठाचा आपण भरतोय. ठीक आहे, सो थँक्यू सो मच. वी लुक फॉरवर्ड टू वेलकमिंग यू इन अवर कॉलेज. सो जर तुम्हाला अजून माहिती पाहिजे तर तुम्ही SDSM कॉलेजची वेबसाईटवर तुम्ही जाऊन ही सगळी माहिती घेऊ शकतात. आपला ऍड्रेस पण दिलेला आहे, ईमेल पण दिलेला आहे, ऑफिस टायमिंग पण दिलेलं आहे. थँक्यू सो मच. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्कीच याला लाईक आणि शेअर करा, आणि बरेच मुलं आहेत जे गावात आहेत त्यांना पण ही इन्फॉर्मेशन पोहोचली पाहिजे, म्हणून तुम्ही शेअर करा. थँक्यू सो मच.